1986. पावसाळ्याचे दिवस. मी 7वीत असतानाची गोष्ट. संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी न जाता ग्राउंडवर खेळत होतो. ढग दाटून आल्याचं खेळण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. शिपाई मामा ओरडल्यावर निघालो. काही वेळातच धो पावसाला सुरुवात झाली. एका दुकानाच्या शेडमध्ये उभा राहिलो. 2-3 लोक आधीपासून होते. पावसाचं असं अकराळ विकराळ रूप पहिल्यांदाच बघत होतो. सुरुवातीला भारी वाटलं, परंतु विजांचा कडकडाट, त्यात लाईट गेल्यावर सगळीकडे अंधार झाला. मग घाबरलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडतच होता. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. खूप रडून येत होतं, पण कसं आवडलं, कारण आजूबाजूला सगळे अनोळखी. रस्त्यावर फार गर्दी नव्हती. भीड सुटत चाललेला. काय व्हायचं तर होऊ दे, पण थांबण्यापेक्षा भिजत जगू असं सारखं वाटायचं, पण हिंमत होत नव्हती. सडकून भूक लागलेली. शेवटी कसं रोखून धरलेलं रडू फुटलंच. हमसून रडायला लागलो तेव्हा सोबतच्या लोकांनी पाठीवरून हात फिरवत धीर दिला. इतक्यात नेहमीची हात ऐकायला आली. कान टपकारले तर आवाज ओळखीचा वाटला. शर्टाच्या बाहीने डोळे पुसवून अंधारात आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर गुडघ्यापर्यंत उमटलेली पॅन्ट, ओळखीचा शर्ट, एका हातात जुनी छत्री आणि दुसऱ्या हातात असलेल्या स्टीलच्या मोठ्या बॅटरीच्या प्रकाशात आडोशाला थांबलेल्या प्रत्येकाकडं कावड्या बावड्या नजरेने पाहणारे नाना दिसले. आणि जीव भांड्यात पडणं ही शाळेत शिकवलेली म्हण पुरेपूर अनुभवली. नाना नाना मोठ्याने ओढत पावसाची पर्वा न करता मी नानाच्या दिशेने धावत गेलो आणि घट्ट बिंदून जोरात रडायला लागलो. नानांनी उचलून कवटाळलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. नाना तुम्ही रडताय? नाही रे, पावसाचं पाणी तोंडावर उडलंय. नानांनी तोंड फिरवून डोळे पुसलं, पाहिलं, पण गप्प बसलो. घरी जाताना पाऊस होताच, परंतु आता भीती वाटत नव्हती, कारण खांद्यावर दफ्तर, एका हातात छत्री, बॅटरी असलेला हात मी घट्ट पकडलेला असे नाना सोबत होते. हिमालयासारखा भक्कम आधार असलेलं काही वेळापूर्वी भीतीदायक वाटणारा पाऊस आता पुन्हा फार भारी वाटत होता. साल 2023. पावसाळ्याचे दिवस. संध्याकाळी 5 वाजताच आभाळ भरून आल्यानं लवकर अंधारलं. घाईत ऑफिसमधून निघालो तितक्यात धो कोसळायला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा जोर वाढत होता. लगेच ट्रॅफिक जाम, जागोजागी पाणी साठणं आणि मग नेहमीप्रमाणे चीड, संताप, वैताग, हतबलता अशा भावना मनात घेऊन नंतर सवयीने शांत झालो. इंच गाडी थांबतं तब्बल 1.5 तासाला घरी पोहोचलो. सगळीकडे अंधार होता. अंगात रेनसूट असूनही ओला झालोच. मला पाहून बायको प्रसन्न हसली. देवाची कृपा, सुखरूप आला. काय भयानक पाऊस आहे. हो ना, तुम्ही येईपर्यंत जीवात जीव नव्हता. पाऊस आणि त्यात हा अंधार, फार भीती वाटत होती. ना 10 मिनिटात येतोय. एवढ्या पावसात फिरायला? ते बाहेर पडले तेव्हा पाऊस नव्हता. आता सारखा फोन करते पण उचलतच नाही. छत्री नाही. मी सांगितलं जाऊ नका तरीही बाहेर पडले. मी त्यांना घेऊन येतो. छत्री दे. अहो आधी घरात या, कपडे बदला, तोपर्यंत मी चहा करते, मग जा. नको, जवळच कुठेतरी असते. आधी त्यांना घेऊन येतो, मग निवांत चहा. रेनकोट असूनही छत्री घेऊन चालतच बाहेर पडलो. सोसायटीत रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य.
काही गरज नव्हती. एक दिवस घरात बसले असते तर काही बिघडलं नसतं, पण ऐकायचंच नाही. स्वतःशीच तडफडलो. मोबाईल टॉर्चमध्ये आरुषाला थांबलेल्यांमध्ये शोधत होतो, पण नाना दिसले नाही. फोन केला तर उचलला नाही. पुन्हा पुन्हा कॉल करतो. शेवटी एकदाचा कॉल कनेक्ट झाला. नाना नाना मी बोलतोय, कुठे आहात? पलीकडून काहीच प्रतिसाद नाही. हॅलो हॅलो करत असताना फोन कट झाला. पुन्हा कॉल केला. नुसतीच रिंग वाजत होती. काही वेळानं उभा असलेला प्रत्येक माणूस नानांसारखाच वाटायला लागला. जवळ जाऊन पाहायचं, खात्री पटली की पुढे जायचं. असं करत करत घरापासून 2 चौक पुढे आलो. तेव्हा मनातली धाकधूक वाढली. सत्तरी पार केलेले नाना कुठं असतील, कसे असतील? मन चिंती ते बहिणीला चिंती हेच खरं. बाजूला असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये 4-5 जण उभे होते. जवळ जाऊन पाहिलं, पण पुन्हा निराशा. पुढे निघालो. पुन्हा फोन केला, पण मागे असलेल्या दुकानाच्या बाजूला ओळखीची रिंगटोन ऐकायला आली. जोर जोरात नाना नाना अशा हाका मारायला लागलो. तेव्हा तिथल्या माणसांमध्ये हालचाल जाणवली. सर्वात मागे उभे असलेले नाना सावकाश पावलं टाकत पुढे आले. भीतीमुळं हात थरथरत होते. डोळे किलकिल करून अंदाज घेत होते. अंधारामुळे त्यांनी मला ओळखलं. त्यांना सुखरूप पाहून मला प्रचंड आनंद झाला. नाना म्हणत मिठी मारली. तेव्हा नानांनी ज्या पद्धतीने घट्ट पकडलं त्यावरून त्यांच्या मनस्थितीचा अंदाज आला. माझ्या खांद्यावर डोकं ठेवल्यावर दिलेले हुंदके जाणवले. तेव्हा मी सुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकलो नाही. चला, पुढे केलेला हात त्याने घट्ट पकडला आणि काठी टेकवत चालू लागले. मी आहे, काळजी नको. आज काही खरं नव्हतं. मी तर आशाच सोडली होती. तू वाटलं की आता. कापऱ्या आवाजात नाना म्हणाला, नका टेन्शन घेऊ, पण फोन का नाही घेतला? अरे कसा घेणार? गडबडीत चष्मा फुटला. मी दिसत नव्हतं त्यात अंधार. 1-2दा घेतला तर आवाज आला नाही म्हणून. खरं सांगू, खूप घाबरलो होतो. देवासारखा धावून आलास. नाना, तुम्हाला आठवतं, माझ्यासाठी तुम्ही पण असं शोधत आला होता. नाना फक्त हसले. घरी जाताना मोबाईल वाजायला लागला, पण मी दुर्लक्ष केलं. एका हातात छत्री आणि दुसरा हात नानांनी पकडलेला. काळासोबत आम्हा बापलेकांच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं बदललं. फक्त एकच गोष्ट काय होती, ती म्हणजे कोसळणारा पाऊस. आमच्या बदलत्या नात्याचा साक्षी झाला. सोसायटीत पोहोचलो तेव्हा समोरून छत्री घेऊन येणारे चिरंजीव भेटले. अहो बाबा, फोन का रिसीव्ह करत नाही? अरे पाऊस होता म्हणून. आईनं सगळा प्रकार सांगितला. तेवढी दोघंही बाहेर, त्यात फोन उचलत नाही. मग मी पण निघालो शोधायला. नाना आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो. तेव्हाच लाईट आली. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला आणि त्यात कोसळणारा पाऊस फार सुंदर.